बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांना आमदार खासदार निधीतील 5% वाटा तात्काळ मिळावा, तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या तातडीने स्थापन करण्यात याव्या, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। राज्य शासनाकडून दिव्यांगांसाठी अनेक योजना राबवल्या जात असल्या तरी आमदार व खासदार यांच्या निधीतून मिळणाऱ्या 5% लाभाचा दिव्यांग बांधवांना अद्यापही फायदा मिळालेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या तात्काळ स्थापन करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली। दिव्यांगांच्या मूलभूत गरजा आणि योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। दिव्यांगांचं जे मानधन वाढ झालेली आहे 2025 मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून, पण तरी अजून ती काही शासनाने निर्णयात घेऊन अजून सर्वांना काही ती वाटप केली नाही। डीबीटीच्या प्रॉब्लेममुळे सगळेच वंचित ठेवले, कोणाला 500 तर कोणाच्या खात्यामध्ये 1,500 नाही तर कोणी तर लगेच वंचित। तसं न होता आम्हाला मानधन वेळेवर देण्यात यावं। आमदार आणि खासदार आणि बुलढाणा नियोजन समितीचा 5% निधी दिव्यांगांवर खर्च करायचा शासन निर्णय 2023चा आहे, पण तो वाटपच होत नाहीये। तर त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आणि आपले खासदार यांनी हा निधी वाटप करावा आणि दिव्यांगांना न्याय द्यावा, याच्याकरता आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत।